बाधित असताना देखील, तर निश्चितपणे याची दखल घेऊन त्या संदर्भात प्रशासनाला पुन्हा निर्देश देण्यात येईल. उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रात्री दिल्लीमध्ये दाखल झाल्यात. आज सकाळी 11 वाजता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा आणि उपराष्ट्रपतींची भेट घेतील. राज्यसभा खासदार म्हणून त्या आपला राजीनामा उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द करतील. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सदिच्छा भेट घेण्यासाठी जात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री उशिरा दिल्लीचा गुप्त दौरा केल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. दिल्ली दौऱ्यामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल देखील सोबत असणार आहेत. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या पुण्यामध्ये बैठक घेणार आहेत. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखाली उद्या पहिल्यांदा जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे. 2026-27 या आर्थिक वर्षाच्या जिल्हा प्रारूप आराखड्यास मान्यता दिली जाणार आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर नियोजन समितीची ही पहिलीच बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या पुण्यामध्ये बैठक घेणार आहेत. तर जिल्हा नियोजन समितीची ही बैठक होणार आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर ही पहिलीच बैठक होतीये. 2026-27 आर्थिक वर्षाच्या आराखड्यास मंजुरी दिली जाणार आहे. पुण्याच्या पालकमंत्री या नात्यानं उद्या सुनेत्रा पवार ही बैठक घेणार आहेत. आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स पाहूया. रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघातावर शंका व्यक्त